सर्वप्रथम मी सर्व हुतात्म्यांना आणि ज्यांनी ज्यांनी स्वातंत्र्य सैन्यामध्ये भाग घेतला त्या सर्वांना या ठिकाणी नमन करू इच्छिते. आपल्या सर्वांना माहिती आहे की 9 ऑगस्ट म्हणजे ऑगस्ट क्रांती दिन, ज्या दिवशी प्रत्येक वर्षी या ठिकाणी जे आपण सगळेजण येतो, नतमस्तक होतो. आणि जी चळवळ 1942ला महात्मा गांधीजींच्या नेतृत्वामध्ये मुंबईमधून सुरू झाली होती, ज्याच्या माध्यमातून संपूर्ण देशाला एक संदेश गेला होता की अंग्रेजो भारत छोडो आणि करो आणि मरो हा नारा या ठिकाणी देण्याचं काम झालं होतं. आज पुन्हा या ठिकाणी येऊन आम्ही त्या सगळ्या गोष्टींची आठवण तर करतोच, पण त्याचबरोबर त्याच्यापासून स्फूर्ती घेतो, निर्धार करतो की येणाऱ्या काळामध्ये आपण बघितलं मागील 2 महिन्यामध्ये आपण बघितलं की ज्या तऱ्हेने युवकांनीसुद्धा एक त्या ठिकाणी आंदोलन तयार केलं आणि हे भारताच्या युवकांनी दाखवून दिलं पुन्हा एकदा की करो आणि मरोच्या माध्यमातून ज्या वेळेला युवक मैदानामध्ये उतरतात, भारतीय उतरतात, त्या वेळेला काय बदलाव होऊ शकतात. आणि आपण बघितलं की शिक्षण मंत्र्याचा त्या ठिकाणी राजीनामा झाला, पण येणाऱ्या काळामध्ये आमचं म्हणणं हेच आहे की ज्यांनी ह्या मुलांवरती लाठीकाठी चालवली, बंदुका चालवल्या किंवा अश्रुधुराच्या त्या ठिकाणी जे आहे तो वापर केला, त्यांच्यावरती सुद्धा येणाऱ्या काळामध्ये त्यांनीसुद्धा यावं आणि संसदेमध्ये येऊन विद्यार्थ्यांची माफी मागावी आणि त्यांनी राजीनामा द्यावी. सातत्याने मागील काळामध्ये आम्ही संसदेमध्ये ही मागणी लावून धरलेली आहे आणि आमची अपेक्षा हीच आहे की शेवटी भारत हा देश आपल्या सर्वांना माहिती आहे की भारताची लोकशाही, भारताची संविधानिक मुलं ही भारताची ओळख आहे आणि ह्याची सुरुवात जी आहे ती 9 ऑगस्टपासून झाली होती. आणि मला असं वाटतं की या क्रांतीची जमीन आहे पूर्णपणे आपल्याला माहिती आहे. ऑगस्ट क्रांती मैदानावर आपण सगळेजण आहोत. खरं तर दुर्दैवाने पूर्वी या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पक्षाचे कार्यक्रम व्हायचे. आता आम्ही तेच दोघंजण विचार करत होतो की इथे मोठ्या प्रमाणामध्ये कार्यक्रम व्हायचे. आता हल्ली कार्यक्रम देणं बंदच केलं. एकदा मला आठवतं की पहिल्यांदा परमिशन घेतली तर सांगितलं की राज्य सरकारने एक कार्यक्रम केलेला आहे आणि त्यावेळी मला आठवतं की लहान मुलांना या ठिकाणी आणलं होतं आणि माझी माते आणि काहीतरी माझं त्या ठिकाणी कार्यक्रम होता. आणि आम्ही आता सातत्याने बघतोय की या ठिकाणी आमचा कार्यक्रम व्हायचा, काँग्रेस पक्षाचा कार्यक्रम व्हायचा, राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यक्रम व्हायचा, आमची स्टेज लागायची आणि या ठिकाणी पुन्हा एकदा शपथ घेतली जायची. दुर्दैवाने आता आम्ही काय बघतोय की हे कार्यक्रम रद्द करण्याचं काम चालले आणि पुन्हा एकदा इंग्रजांसारखंच एक राज्य आलं का जे जुलूम करण्याचं काम करते. पण मी तेच सांगू की जब जब जुल्म करेगा सत्ता के गलियारों में चप्पा चप्पा गूंज उठेगा इन्कलाब के नारों से. तो पुन्हा एकदा तीच मोमेंट सुरू होणार आहे की तुम्ही जर जुलूम करत जाल तर आम्ही तुमच्या विरुद्ध लढण्याचं काम करू. त्यावेळेला इंग्रजांच्या लढण्याचं विरुद्ध काम काँग्रेस पक्षाने केलं, येणाऱ्या काळात ह्यांच्या विरुद्ध लढण्याचं काम करू. पण मला ही अपेक्षा आहे की आजच्या दिवशी की ज्या तऱ्हेने मागील काळापासून आम्ही बघतोय की सातत्याने विरोधी पक्षांचा दबाव यंत्र निर्माण करायचा आणि विरोधी पक्षांना ज्या तऱ्हेने म्हणजे काय म्हणते की कार्यक्रम करू द्यायचे नाहीत किंवा त्यांना त्या ठिकाणी येऊ द्यायचं नाही, ही परंपरा येणाऱ्या काळात चालू घेणार नाही. पुढच्या वर्षी आम्ही ऑगस्ट क्रांती मैदानातच कार्यक्रम त्या ठिकाणी करणार. आणि मला सरकारला सांगू इच्छू द्यायचं आहे की आम्ही काँग्रेसचे विचाराची मंडळी आहोत. महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्य लढ्यामध्ये काम करणारी मंडळी काँग्रेसच्या नेतृत्वात होती. त्यामुळे RSSकडून आणि भाजपाकडून आम्हाला हे शिकण्याची गरज नाही आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी आपल्याला आमचा काँग्रेस पक्षाचा कार्यक्रम दिसेल. संसदेमध्ये सातत्याने डिलिमिटेशन बिलाच्या संदर्भातल्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगताना पाहायला मिळतात. त्या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी वेगवेगळ्या पक्षाच्या खासदारांची भेटतात आहेत आणि सोमवारी तुमच्या इंडिया अलायन्समधला एक महत्त्वाचा पक्ष आहे शरद पवारांचा पक्ष, त्याचे खासदार सुप्रिया सुळे यांच्यासोबत पंतप्रधान मोदींची भेट घेतात. हे सर्वप्रथम तर मला एक प्रश्न विचारायचा आहे की 3 हप्ते पूर्ण झाले, 4था हप्ता आता सुरू झाला आहे. देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्री जे आहेत ते संसदेमध्ये येतात कुठे, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न. आम्ही सातत्याने सांगतो की तुम्ही संसदेमध्ये आणि उत्तर द्या. ही जी मागील काळामध्ये विद्यार्थ्यांवरती लाठीमार झाला ते भारतीय युवक होते, भारताची संपत्ती होती, भारताचं भवितव्य होतं, त्यांच्यावर कोणी केलं? लाठीकाठी कोणी चालवली, बंदुका कोणी चालवली आणि अशी सरकार चालणार नाही. पण दुर्दैवाने ते संसदेमध्ये येत नाहीत. 5-5 त्यांचे व्हिडिओ तुम्हाला दिसतील ट्विटरच्या माध्यमातून किंवा ह्याच्या माध्यमातून, पण ते स्वतः कधीच येत नाही संसदेमध्ये. मला एक गोष्ट सांगायची तुम्हाला सगळ्यांना, डिलिमिटेशन बिलासाठी सातत्याने ते गणित चालू आहेत. पण हे आपण बोलत नाही की त्यासाठी पाट्यांची तोडमोड होते, त्यासाठी लोकशाहीचा गळा घोटला जातो आणि त्यासाठी जे संविधानिक मूल्यांना पायदळ दिल्याचं काम होते. अशा वेळेला आज आपण ज्यावेळी ऑगस्ट क्रांती मैदानावर आहोत, मी अपेक्षा करते की आपण ज्या लोकांनी या देशाला स्वातंत्र्य मिळावं म्हणून हुतात्मा पत्करलं, स्वातंत्र्य सैनिकांनी त्यावेळेला जो नारा दिला आणि ती लढाई जी सुरू केली, आपण ही लढाई जी आता दिसतोय बघतोय की काही करून बिलं काढायची आणि बिलं काढण्यासाठी सत्तेमध्ये येण्यासाठी काही गोष्टी करायच्या, हे चालणार नाही. ही लढाई आम्ही लढणार. आम्ही सुद्धा आजपासून करो आणि मरोचा नारा देणार आहोत. आम्ही पण या ठिकाणी ठरवलेलं आहे की आता भाजपाने जायला पाहिजे आणि चले जाओ भाजपा ही सुद्धा मुवमेंट आता झाला पाहिजे. कारण काय आहे, ज्या तऱ्हेने त्यांचं चाललेलं आहे की DMC तोडला, उद्धव ठाकरेंची शिवसेना तोडली, इतर पक्ष, पण तरी त्यांची गणितं जमत नाहीत ना. त्यांना जेवढी संख्या पाहिजे ती जमत नाही आहे म्हणून तर डिलिमिटेशन आणत नाही आहेत. तुम्हाला माहीत नाही कदाचित ते बिल येणार नाही यावेळेला. चला, तुमचा मित्रपक्ष सोडून जाणार आहे, तुमची साथ सोडणार आहे का? हे बघा असं आहे की त्यांच्या मित्रपक्ष जो आहे तो आता देशाचे पंतप्रधान कशाला भेटायला गेले मला माहीत नाही. ते सोमवारी मी तर जी सुप्रियाताईंची मुलाखत ऐकली, त्यांनी सांगितलं की आम्ही देशांच्या पंतप्रधानांना जाऊन भेटत आहोत.
देशाचे पंतप्रधान सगळ्यांचे त्यामुळे त्यांना भेटत आहोत. ठीक आहे, तो त्यांच्या पक्षाचा निर्णय की कोणाला भेटायचं किंवा कोणाला नाही भेटायचं, हा त्यांचा स्वतंत्र पक्ष, आमचा स्वतंत्र पक्ष आहे. काँग्रेस पक्ष म्हणून आमची भूमिका स्पष्टपणे आहे. आमची भूमिका हीच आहे की बघा, आम्ही त्या ठिकाणी महिला विधेयकाला कधीच विरोध केला नाही. महिला विधेयक ऑलरेडी पास झालेलं आहे, ते तिथं लागू करा आम्ही सांगतोय. ते तुम्ही 24च लागू केलं असतं तर अशी परिस्थिती नसते आली. आम्ही 33% महिला असतो. तुम्हाला लागू करायचं नाही आणि तुम्हाला डिलिमिटेशन बिल का आणायचं? कारण तुम्ही 2029च्या इलेक्शनला घाबरलेला आहात. तुम्हाला पराभव दिसतोय आणि पराभवाला घाबरून सगळे केलेली ही जी मुवमेंट आहे. पण मला माहिती आहे की त्यांच्याकडे नंबरच जुळत नाही आहेत. मुंबई महानगरपालिकेच्या ज्या पद्धतीने नवीन गाड्या खरेदी करू, त्याच्यानंतर आता हायफाय टॅब महानगरपालिका 237 नगरसेवकांसाठी घेणार आहे. त्यामुळे मुंबईकरांच्या करामधून ज्या पद्धतीने उधळपट्टी महानगरपालिका करताना दिसून येतं, कसं पाहता याच्याकडे? नाही, महानगरपालिकेच्या मी तर बघते जेव्हापासून महापौर झालेले आहेत त्यांच्या बंगल्यापासून, मी त्यांच्या गाड्यापासून, त्यांच्या इतरही गोष्टीबद्दल मी खूप चर्चा ऐकते सातत्याने जे आहे ते नव्या हे बघा, हे जे मुंबई महानगरपालिकेमध्ये खूप मधल्या काळात जवळपास 4 वर्ष जे आहे ते नगरसेवक नव्हते. आधीच आम्ही तर मागणी केली की त्याची श्वेतपत्रिका काढा. आणि आता त्यावेळेची परिस्थितीमध्ये जे टेंडर निघाले त्याच्यामुळे ऑलरेडी महानगरपालिकेची परिस्थिती तुम्हाला सुद्धा माहिती आहे. यात आमदारांना सुद्धा विचारा तुम्ही, जवळपास तुमची 1.5 लाख करोडची मला वाटतं ऑलरेडी टेंडर एक जास्तीची निघालेली आहेत. मग तुम्ही मला सांगा की बजेट तुमचं नाही आणि तुम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणात त्याला जे करताय, त्याच्यावरती जे करताय त्याचं काय होणार आहे? आणि त्याच्यामुळे तुम्ही गाड्या खरेदी करताय. त्यामुळे मला असं वाटतं की हे सगळ्या प्रकरणाची जे आहे ते थांबवलं गेलं पाहिजे आणि मुंबई महानगरपालिकेच्या मागील काळामध्ये दिलेल्या टेंडरची पण चौकशी व्हायला पाहिजे. ज्या तऱ्हेने फुगून व्हेरिएशन करून ती टेंडर आली, त्याच्यामुळे सगळा लोड येणाऱ्या काळामध्ये मुंबईकरांना सहन करावा लागणार आहे. मुंबईकरांना टॅक्सला फेस लावावा लागणार. ओपन ग्राउंड जे आहेत ते कुठे आम्ही त्याच्याबद्दल तर मुवमेंट सुरू केलेली आहे. आपल्याला पण माहिती आहे की बांद्राचे जे आमच्या ग्राउंड तिथे आम्ही जाऊन मुवमेंट केली होती. आम्ही स्वतः त्या ठिकाणी जाऊन जे आहे ते आंदोलन केलं होतं. आणि आमचं म्हणणं हे आहे की मुंबईमध्ये जवळपास 8% जागा ह्या ओपन स्पेससाठी असल्या पाहिजेत. पण दुर्दैवाने आपल्या DCPRमध्ये आता जवळपास बघितलं तर 0.8% जागा ज्या आहेत त्या फक्त ओपन ग्राउंड आहेत. आता तुम्ही बघा, भारत हा एवढ्या मोठ्या लोकसंख्येचा देश, लेकिन FIFA वर्ल्ड कपमध्ये भारत क्वालिफाय पण नाही झाला. फुटबॉल आपल्याकडे खेळणारी जागा काय, त्या बाजूबाजूला 14-15 शाळा आहेत बांद्राला आणि एकच ग्राउंड आहे. तर तुम्हाला त्या ग्राउंडवर पण तुमचं नजर आली आणि तुम्ही कल्चर सेंटरच्या बाबतीमध्ये बोलताय. माझं सांगणं आहे की याला जबाबदार जर कोण असेल तर पालकमंत्री स्वतः आहेत आणि पालकमंत्री स्वतः यात लक्ष घातलं पाहिजे. आणि ती जी फुटबॉलची असोसिएशन आहे मुंबईची आणि सगळेजण फुटबॉल प्लेयर त्या दिवशी जमा झाले होते आणि सगळ्यांचं म्हणणं हेच आहे की फुटबॉलचं ग्राउंड आहे ते फुटबॉल राहिलं पाहिजे. ओपन स्पेस हे आपले फुफ्फुस आहेत. ओपन स्पेस आहेत किती मुंबईमध्ये सांगा? आणि ती जर तुम्ही बंद करत राहिला तर मुंबईकरांचा श्वास कोंडेल असं आम्हाला वाटतं. पण ताई, तेच पालकमंत्री तुमच्यावरती आरोप करतात आहेत की विद्यार्थ्यांची गूंज हे कार्यक्रम करण्यापेक्षा राहुल गांधींनी स्वतःच्या काँग्रेस पक्षामधल्या पक्ष कार्यकर्त्यांची गूंज ऐकली पाहिजे म्हणून. नाही, मी काय बोलते, मोदींना हा सल्ला बरोबर दिला आहे आशिष शेलारांनी. मला वाटतं मोदींना हा सल्ल्याची फार आवश्यकता आहे, कारण मोदी कोणाला भेटत नाहीत. आणि सहसा आपल्याला सुद्धा माहिती आहे की ते तसं तुम्ही सांगितलं की इतर पक्षाच्या लोकांना भेटतं, स्वतःच्या पक्षाने येत नाही, संसदेमध्ये येत नाही. त्यामुळे बरोबर त्यांनी सांगितलं की कधीतरी संसदेमध्ये मोदींनी यावं आणि त्यांच्या सांसदांना ऐकावं. राहुल गांधी तर रोज संसदेमध्ये असतात, रोज आम्हा सांसदांना भेटतात, रोज आमदारांना भेटतात. आणि आमचा नेता हा रस्त्यापासून, मी नेहमी म्हणते, आमचा नेता सडकपासून संसदेपर्यंत लोकांचा आवाज त्या ठिकाणी काम करतो. आज छात्रों की गूंजच्या माध्यमातून तुम्ही काल ऐकले असेल जी प्रयागराजला झाली. राहुलजींनी विद्यार्थ्यांना साथ दिला. आम्हाला माहिती आहे की ज्या वेळेला आम्ही PM का नाही PM बाहेर आले भेटायला? विरोधी पक्ष नेता जर तुमच्या घराच्या बाहेर येऊन भेटायला पाहिजे होतं. असं आहे की मी बोलले ना, मी आशिष शेलारला एवढंच सांगेन की तुमच्या मतदारसंघामधल्या किती जमिनी कुठं चालल्या त्याचं पण एकदा संशोधन करून मला बोला. त्याच्यावरती एकदा आपण चर्चा करू. तुम्ही DPTCचा फंड तुमच्या मतदारसंघात किती नेला याच्यावर सुद्धा चर्चा करा. आणि देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्री संसदेमध्ये काय येत नाही, कोणाला घाबरतायत? आम्हाला माहिती आहे ते राहुल गांधीला घाबरतात. तुम्ही पण राहुल गांधीला घाबरता. चला.